नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. फाइंड dy बाय dx. येथे आपल्याला dy बाय dx ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा, x इक्वल टू ही व्हॅल्यू आहे आणि y इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. येथे x आहे तर y नाही आहे, येथे y आहे तर x नाही आहे, बरोबर आहे. दुसरं कोणतंही व्हेरिएबल असेल परंतु x वेगळा आहे, y वेगळा आहे, बरोबर आहे. येथे x हा डिपेंड आहे t या व्हेरिएबलवर, बरोबर आहे, आणि y डिपेंड आहे t या व्हेरिएबलवर. येथे a हा कॉन्स्टंट आहे. तरी पण आपल्याला dy बाय dx ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा, x येथे व्हेरिएबल t आहे त्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, येथे विथ रिस्पेक्ट टू t याची डेरिव्हेटिव्ह काढणार. विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx अपॉन dt ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार. येथे y डिपेंड आहे t वर, बरोबर आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू t आपण याची डेरिव्हेटिव्ह घेणार dy बाय dt. परंतु आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. या दोन व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्यानंतर dy बाय dx ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. dy म्हणजे हा रेशो आधी घेणार आपण, dy अपॉन dt डिवाइड करणार. येथे dx असल्यामुळे हा रेशो आपण नंतर घेणार dx अपॉन dt याप्रमाणे. म्हणजे आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू मिळणार आहे. पहा, हे सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. प्रथम याची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. x इक्वल टू at² दिलेला आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, बरोबर आहे. देअरफॉर विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx अपॉन dt होणार आहे. विथ रिस्पेक्ट टू t ये हा कॉन्स्टंट आहे, असाच राहील. आणि टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ज्याप्रमाणे एक्स स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो, कारण व्हेरिएबल आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर आहे. हा पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल, त्याप्रमाणे टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2t. थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण. dx अपॉन dt ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 2at, बरोबर आहे. पहा, ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली आपण, याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली, बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू t. आता याची डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. y इक्वल टू 2at डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, देअरफॉर dy बाय dt इक्वल टू 2 हा कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, ए पण येथे कॉन्स्टंट आहे, हे असंच राहील. ज्याप्रमाणे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण 1 घेतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे 1 येईल, इंटू 1 लिहिण्याची गरज नाही. व्यवस्थित लिहून घेऊ आपण. dy बाय dt ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 2a इंटू 1 किंवा इंटू 1 म्हणजे काय, 2a. पहा, याची डेरिव्हेटिव्ह आपण काढली विथ रिस्पेक्ट टू टी, ही आहे, याची ही आहे, बरोबर आहे. आता आपण काय करणार, dy बाय dx. आता dy बाय dx व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ dy बाय dx म्हणजे काय, dy आधी हा रेशो घेणार आपण, इथे dy आहे म्हणजे dy अपॉन dt अपॉन dy बाय dx. फॉर्म्युला कसा तयार होईल, dy हा रेशो अपॉन dx म्हणजे हा रेशो म्हणजे dx अपॉन dt. या दोन्ही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, पुट करू आपण. ही व्हॅल्यू आहे 2a आणि ही व्हॅल्यू आहे 2at, बरोबर आहे. dy ची व्हॅल्यू आधी लिहिणार आपण, dy बाय dt आधी, त्याला डिवाइड करणार dx अपॉन dtने. पहा, 2 कॅन्सल होतील, a कॅन्सल होईल, बरोबर आहे. वर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि खाली काय आहे, t आहे. म्हणजे dy बाय dx ही व्हॅल्यू किती आली, 1 अपॉन t. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन t. पहा, येथे x असताना y नाही आहे, येथे y असताना x नाही आहे, बरोबर आहे. दोन्ही पण हे व्हेरिएबल x आणि y हे दोन्ही पण व्हेरिएबल t या व्हेरिएबलवर डिपेंड आहेत, बरोबर आहे. आपण दोघांची डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे आणि दोघांचा रेशो घेतलेला आहे. याप्रमाणे ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ची व्हॅल्यू 1 अपॉन t. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. x डिपेंड आहे थीटावर, बरोबर आहे, आणि y डिपेंड आहे थीटावर. ए हा कॉन्स्टंट आहे, येथे बी हा कॉन्स्टंट आहे.
आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन पहा सेम प्रोसेस आहे. आधी याची आपण डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि नंतर याची डेरिव्हेटिव्ह काढणार आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा. x इक्वल टू a cot थीटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर म्हणजे dx अपॉन d थीटा. येथे ए हा कॉन्स्टंट आहे बरोबर आहे, असाच राहील. कॉट थीटा याचे डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर dx अपॉन d थीटा. हे मायनस साईन बाहेर घेणार आपण आणि ए इंटू थोडं व्यवस्थित लिहिलं आपण कोसेक स्क्वेअर थीटा. याप्रमाणे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे मायनस साईन येत आहे, त्यामुळे आपण ब्रॅकेट केलेला आहे. मायनस ब्रॅकेट नाही केला तर ए मायनस कोसेक स्क्वेअर थीटा असा अर्थ होईल. त्यासाठी आपण ब्रॅकेट केलेला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून मायनस साईन बाहेर आलेला आहे. याप्रमाणे पहा ही व्हॅल्यू काढली आपण, याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे बरोबर आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा. y इक्वल टू बी कोसेक थीटा. येथे बी हा कॉन्स्टंट आहे हे लक्षात राहू द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर म्हणजे dy बाय d थीटा इक्वल टू बी हा कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे असाच राहणार आहे. कोसेक थीटा त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो, कोसेक असेल तर निगेटिव्ह येणार आहे साईन कारण को आहे. कोसेक थीटा इंटू कॉट थीटा ही आहे कोसेक थीटाची डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. देअरफॉर dy बाय d थीटा इक्वल टू हे मायनस आधी लिहिणार बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. पहा इथे डेरिव्हेटिव्ह पार्ट असणं आवश्यक आहे. ही व्हॅल्यू काढली आपण, ही पण काढलेली आहे बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx पहा dy रेशो हा आहे बरोबर आहे, म्हणजे dy बाय d थीटा अपॉन dx रेशो हा आहे म्हणजे dx अपॉन d थीटा. पहा लक्षात राहण्यासाठी d थीटा कॅन्सल होईल म्हणजे dy बाय dx बरोबर आहे. इक्वल टू ही व्हॅल्यू काढली आपण, ही आहे मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा आणि अपॉन ही व्हॅल्यू आहे मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. पहा मायनस मायनस आहेत डिव्हिजनमध्ये कॅन्सल होऊन जातील बरोबर आहे. येथे कोसेक थीटा आहे, येथे कोसेकचा स्क्वेअर आहे म्हणजे हा कोसेक थीटा कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे येथे काय राहील कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा इक्वल टू आणि हे बी अपॉन ए कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा. पहा कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन बरोबर आहे. दोघांमध्ये साईन कॉमन येत आहे म्हणजे कॅन्सल होईल. पहा बी अपॉन ए. कॉट म्हणजे काय कॉस अपॉन साईन म्हणजे कॉस थीटा अपॉन साईन थीटा आणि अपॉन कोसेक म्हणजे काय 1 अपॉन साईन असं लिहू शकतो आपण. हे पण डिव्हिजनमध्ये हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, कॅन्सल होतील. साईन आणि साईन कॅन्सल होतील. बी अपॉन ए इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा ही येणार आहे dy बाय dxची व्हॅल्यू. पुढे लिहा देअरफॉर dy बाय dx. थोडं इथे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे कारण कॉटमध्ये साईन येत आहे आणि कोसेकमध्ये पण साईन येत आहे. साईन कॅन्सल केलेलं आहे, फक्त कॉस राहील. इक्वल टू बी अपॉन ए इंटू कॉस थीटा. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. सोल्युशन x इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर आणि प्लस एम स्क्वेअर. पहा येथे ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे परंतु हा काय आहे व्हेरिएबल आहे. एम स्क्वेअर हे व्हेरिएबल आहे, येथे लक्षात राहू द्या एम हे व्हेरिएबल आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एम म्हणजे काय होईल dx अपॉन dm इक्वल टू पहा स्क्वेअर रूटमध्ये आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेतो 1/2 रूट x. x म्हणजे
एवढा ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर बरोबर आहे. 1/2 रूटमध्ये फंक्शन आणि पुन्हा मल्टिप्लाय करणार आपण या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने बरोबर आहे. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 येईल प्लस एम स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह 2m. पहा एक्सरसाइज 1.1 चांगला व्यवस्थित तयार करा म्हणजे तुमच्या हे सर्व बेसिक लक्षात येणार आहे, नाहीतर येथे काहीच लक्षात येणार नाही आहे. पहा dx/dm आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेत आहोत. ही डेरिव्हेटिव्ह कशी घेतली आपण, सपोज 1/√x असेल त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/2 टाइम्स √x बरोबर आहे. सपोज येथे 2√x असेल तर आपण काय घेतो 1/2√x आणि पुन्हा या 2xची डेरिव्हेटिव्ह घेतो आपण बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. हे 2m/2 स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. देअरफॉर dx/dm ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल m/, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. त्याप्रमाणे ही व्हॅल्यू काढू आपण y = log ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m. देअरफॉर dy/dm विथ रिस्पेक्ट टू m असल्यामुळे येथे dm येणार आहे. पहा लॉग आहे, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/ फंक्शन आहे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एम स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2m याप्रमाणे. देअरफॉर dy/dm ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 0 + 2m म्हणजे 2m होतील अपॉन हे बरोबर आहे. थोडं व्यवस्थित आपण लिहिलेलं आहे. आपल्याला पाहिजे dy/dx. आपण या दोन व्हॅल्यू काढल्या dx/dm आणि dy/dm. आपल्याला पाहिजे dy/dx. नाऊ म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होईल dy/dx. dyचा रेशो हा आहे म्हणजे dy/dm. त्याला डिवाइड करणार आपण ही डेरिव्हेटिव्ह dx/dm बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू पुट करू आपण. ही व्हॅल्यू आहे 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पहा डिवाइड करायचं आहे, येथे आपण मल्टिप्लिकेशन साईन करणार. हे वर जातील हे खाली येतील. हे बेसिक आहे, हे यायलाच पाहिजे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अपॉन एम. हा एम कॅन्सल होईल, हा एम कॅन्सल होईल बरोबर आहे. देअरफॉर dy/dx. पहा तुम्ही एका खाली एक लिहा, मी समोर लिहित आहे स्पेस कमी असल्यामुळे. dy/dx इक्वल टू हे 2 राहतील आणि स्क्वेअर रूटमध्ये राहील ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि खाली राहील ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पहा सपोज हा एक ब्रॅकेट आहे, हीच व्हॅल्यू येथे स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे आपण या व्हॅल्यूला असं लिहू शकतो. सपोज 2 आहेत याला आपल्याला असं लिहिता येईल √2 × √2. सपोज 3 याला आपल्याला असं लिहिता येते √3 × √3 बरोबर आहे. कारण हीच व्हॅल्यू वर स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे ती आपल्याला कॅन्सल करता येईल. आपल्याला असं लिहिता येईल हे 2 स्क्वेअर रूटमध्ये आहे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आपण असं लिहू हीच टर्म म्हणजे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये आणि इंटू पुन्हा स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर होईल बरोबर आहे आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजे व्हॅल्यू हीच मिळणार आहे. यामुळे काय होईल हे कॅन्सल होतील. इक्वल टू म्हणजे काय राहील 2 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे dy/dx. पहा आन्सर आपलं येथे आलेलं आहे बरोबर आहे. असा आन्सर राहू दिलं तरी चालेल, थोडं सिम्प्लिफाय केलं तर आन्सर आपल्याला स्मार्ट आन्सर मिळणार आहे. आपण डेरिव्हेटिव्ह येथेच काढलेली आहे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ सब क्वेश्चन. पहा एक्स हा डिपेंड आहे थीटावर आणि वाय पण डिपेंड आहे थीटावर बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू थीटा दोघांची आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सोल्युशन
एक्स इक्वल टू साइन थीटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dx अपॉन येथे d थीटा इक्वल टू साइन थीटाचे डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. पहा साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, त्याप्रमाणे ही पण डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. y इक्वल टू टॅन थीटा आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे काय होईल dy बाय डी थीटा. टॅनचे डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा. टॅन थीटा डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेक स्क्वेअर थीटा. दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. नाऊ आपल्याला काय पाहिजे dy बाय dx, म्हणजे dy बाय डी थीटा, याला डिवाइड करणार आपण dx अपॉन डी थीटा. ही व्हॅल्यू काढली आपण, एवढी आहे सेक स्क्वेअर थीटा अपॉन ही व्हॅल्यू आहे कॉस थीटा. पहा इथे 1 अपॉन कॉस आहे, बरोबर आहे. 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस म्हणजे काय होईल सेक होणार आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो हे सेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन कॉस, बरोबर आहे. 1 अपॉन कॉस, पहा 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक, म्हणजे हे सेक स्क्वेअर थीटा इंटू सेक थीटा होईल. स्क्वेअर आणि सेक, पहा सेकला स्क्वेअर आहे पुन्हा सेक आहे, म्हणजे सेकचा पॉवर 3 होईल, म्हणजे सेक क्यूब थीटा. याप्रमाणे 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थीटा, बरोबर आहे. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला सेक क्यूब थीटा. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5 सोल्यूशन. x इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थीटा. हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dx अपॉन डी थीटा. हा कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, असाच राहील. हा पण कॉन्स्टंट आहे 1, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, परंतु हा सेपरेट आहे, त्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मायनस कॉसला डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, हे मायनस साईन ॲज इट इज, परंतु कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, बरोबर आहे. याप्रमाणे थोडं सिम्प्लिफाय करू, dx अपॉन डी थीटा, हे मायनस मायनस प्लस होतील, बरोबर आहे. म्हणजे साईन थीटा इंटू ए म्हणजे ए साईन थीटा. याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह काढली आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा, त्याप्रमाणे ही पण डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dy बाय डी थीटा इक्वल टू बी, हा कॉन्स्टंट आहे असंच राहील. थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह 1 असते, बरोबर आहे. परंतु थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा त्याची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, मायनस साईन थीटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. पण आपल्याला काय पाहिजे dy बाय dx. नाऊ dy बाय dx म्हणजे आपण काय लिहिणार dy बाय डी थीटा अपॉन dx अपॉन डी थीटा. ही व्हॅल्यू आहे बी 1 मायनस कॉस थीटा अपॉन ही व्हॅल्यू आहे ए साईन थीटा, ए साईन थीटा. आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, हे आन्सर काढलं तरी चालेल, परंतु थोडं सिम्प्लिफाय करता येईल. 1 मायनस कॉस थीटा तो फॉर्म्युला माहिती आपल्याला, बी इंटू हा बी ॲज इट इज 1 मायनस कॉस थीटा म्हणजे काय होईल 2 टाइम्स साईन स्क्वेअर थीटा बाय 2, अँगल हाफ होईल, बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थीटा 2 टाइम्स साईन स्क्वेअर थीटा अपॉन 2. आणि हे हा ए ॲज इट इज साईन थीटाला आपण असं लिहू शकतो, आपल्याला असंही लिहिता येते साईन थीटा असेल, साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 2 टाइम्स साईन थीटा अपॉन 2 इंटू अँगल हाफ होईल कॉस थीटा अपॉन 2. याप्रमाणे साईन थीटा
आपण काय लिहिणार 2 टाइम्स साइन थिटा अपॉन 2. टेक्स्टबुकला मॅच होण्यासाठी आपण आन्सर काढत आहोत हे कॉस थिटा अपॉन 2 याप्रमाणे. येथे साईनला स्क्वेअर आहे म्हणजे हा साईन कॅन्सल होईल, येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल. बरोबर आहे. न्यूमरेटरमध्ये आहे, डिनोमिनेटरमध्ये आहे, कॅन्सल होतील. येथे राहील साइन थिटा अपॉन 2, येथे राहील कॉस थिटा अपॉन 2 आणि बी अपॉन ए इक्वल टू हे काय राहील बी अपॉन ए. येथे राहील साइन थिटा अपॉन 2, एक साइन थिटा अपॉन 2 कॅन्सल झालेला आहे आणि खाली राहील कॉस थिटा अपॉन 2. बरोबर आहे. दोघांचा अँगल सारखा आहे. साईनला जो अँगल आहे तोच कॉसला आहे. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन लिहिता येईल आपल्याला. बी अपॉन ए म्हणजे टॅन अँगल तोच राहील थिटा अपॉन 2 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 6. एक्स इक्वल टू ही व्हॅल्यू आहे, वाय इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. या 3 कंडिशन येथे सॅटिस्फाय होत आहेत. तर आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन x इक्वल टू येथे t हे व्हेरिएबल आहे, ए हा एक कॉन्स्टंट आहे म्हणजे एखादा नंबर असेल ए. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, देअरफॉर dx अपॉन dt इक्वल टू हा एक नंबर आहे. बरोबर आहे. ए म्हणजे सपोज एक्स रेस टू एन, हे एक व्हेरिएबल आहे एक्स आणि ए म्हणजे एखादा नंबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेतो, एन समोर घेतो आणि पॉवर 1ने कमी करतो. बरोबर आहे. n-1. त्याप्रमाणे आधी आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि नंतर या फंक्शनची, या ब्रॅकेटची नंतर घेणार आपण. म्हणजे पॉवरची डेरिव्हेटिव्ह हा पॉवर समोर येईल टी प्लस 1 अपॉन टी हे फंक्शन आणि पॉवर 1ने कमी होईल. बरोबर आहे. नंतर या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येणार आहे प्लस 1 अपॉन टी. 1 अपॉन टी याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, सपोज हा टी वर नेला तर -1 पॉवर होईल. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेणार, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे -1 म्हणजे -1 टीचा पॉवर -2 होईल. बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला हे -1 आणि टी हा पॉवर प्लस केला तर खाली येईल टी स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन टी याची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे -1 अपॉन टी स्क्वेअर म्हणजे -1 अपॉन टी स्क्वेअर. 1 अपॉन एक्स याची आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कशी लिहितो, हा एक्स न्यूमरेटरमध्ये आणला तर पॉवर किती होईल -1 होईल कारण इथे +1 पॉवर आहे. बरोबर आहे. -1 होईल. फॉर्म्युला कसा आहे एक्सचा पॉवर n, याची डेरिव्हेटिव्ह आपण याप्रमाणे घेतो. कशी घेतो डेरिव्हेटिव्ह आपण, हा पॉवर समोर घेतो आणि पॉवर 1ने कमी करतो. बरोबर आहे. त्याप्रमाणे हा पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल -1 म्हणजे -1 हा एक्स आणि पॉवर -2 होईल. बरोबर आहे. हे -1 इंटू हा पॉवर आता प्लस केला तर एक्स स्क्वेअर होईल. हा पॉवर प्लस करायचा असेल तर एक्स स्क्वेअर होईल परंतु डिनोमिनेटरमध्ये येईल. बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे 1 अपॉन एक्स याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह ही आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. 1 अपॉन टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ही येणार आहे -1 अपॉन टी स्क्वेअर. याप्रमाणे आपण लिहिलेली आहे. ही व्हॅल्यू आहे dx अपॉन dt. बरोबर आहे. त्याप्रमाणे ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. y इक्वल टू काय आहे ए, त्याचा पॉवर किती आहे, एक व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. बरोबर आहे. येथे व्हेरिएबल टी आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी आपण डेरिव्हेटिव्ह काय घेणार, हा ब्रॅकेट ए रेस टू एक्स इंटू लॉग ए याप्रमाणे. परंतु डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला या पुन्हा ब्रॅकेटची. टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1 अपॉन टीची डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन टी स्क्वेअर -1 अपॉन टी स्क्वेअर याप्रमाणे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी देअरफॉर dy बाय dt
इक्वल टू ए रेस टू एक्स. सपोज ए रेस टू एक्स, एक्स म्हणजे इथे हे व्हेरिएबल आहे टी प्लस 1/t ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, ही झाली ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. परंतु मल्टिप्लाय करावं लागेल या डेरिव्हेटिव्हने. टीचे डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 1/tचे डेरिव्हेटिव्ह -1/t², -1/t². दोन्ही व्हॅल्यू काढले आपण. आता आपण काय करू, एकमेकांना डिवाईड करू. म्हणजे dy/dx ही व्हॅल्यू काढण्यासाठी देअरफोर म्हणजे dy/dt अपॉन dx/dt. dy/dt ही व्हॅल्यू आहे a चा पॉवर t प्लस 1/t, एवढा a ला पॉवर आहे इंटू लॉग ए आणि इंटू 1 - 1/t², बरोबर आहे. अपॉन ही डेरिव्हेटिव्ह ए टी प्लस 1/t याचा पॉवर a -1 इंटू 1 - 1/t². हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होतील, बरोबर आहे, कारण मल्टिप्लिकेशन आहे, हे कॅन्सल होईल. डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण एवढा आन्सर काढलेला आहे, हे कॅन्सल झालेलं आहे. हे आन्सर काढलं तरी चालेल, परंतु टेक्स्ट बुकमध्ये आन्सर वेगळंच आहे. ते मॅच करण्यासाठी आपण थोडं याला सिम्प्लिफाय करू. इथे आपल्याला काय करता येईल, देअरफोर dy/dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, ए ला पॉवर t प्लस 1/t आहे, ए ला पॉवर t प्लस 1/t, एवढी व्हॅल्यू म्हणजे काय आहे, y आहे, बरोबर आहे. ही जी व्हॅल्यू आहे त्यासाठी y पुट करू आपण, y, बरोबर आहे. आता हे लिहिण्याची गरज नाही, इंटू लॉग ए, बरोबर आहे. हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे. आता येथे ए राहील. आता t प्लस 1/t a -1 आहे, t प्लस 1/t a -1, येथे फक्त a आहे. तर आपण काय करू, हा ब्रॅकेट सेपरेट करू आपण, म्हणजे t प्लस 1/t येथे a येईल. म्हणजे एवढ्या व्हॅल्यूसाठी आपल्याला x पुट करता येईल, बरोबर आहे, कारण टेक्स्ट बुकला मॅच होणारा आन्सर आपल्याला काढायचा आहे. तर इथे काय होईल, t प्लस 1/t याचा पॉवर -1 येईल. आपण असं काय केलं, कारण ही व्हॅल्यू x पुट करण्यासाठी बेस सेम घेतलेला आहे. बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन होईल, म्हणजे a -1 यालाच आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. बेस आपण सेपरेट केला तर मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे आणि पॉवरची काय होईल, येथे ॲडिशन म्हणजे a -1, बरोबर आहे. आता हा जो ब्रॅकेट आहे पॉवर निगेटिव्ह आहे, हा ब्रॅकेट वर आणू आपण, म्हणजे आता पॉवर पॉझिटिव्ह होईल, बरोबर आहे. पुढे लिहितो, देअरफोर व्हॅल्यू काय मिळत आहे, dy/dx इक्वल टू y log a, येथे राहील y इंटू लॉग ए. हा ब्रॅकेट वर आणला तर t प्लस 1/t, इथे काय होईल, t प्लस 1/t, म्हणजे -1 पॉवर लिहिण्याची आता गरज नाही, बरोबर आहे. हा a एवढी व्हॅल्यू म्हणजे काय आहे, एक्सची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. एवढ्या व्हॅल्यूसाठी आपण x पुट करू शकतो, x. ज्याप्रमाणे या व्हॅल्यूसाठी आपण y पुट केला, त्याप्रमाणे या व्हॅल्यूसाठी x पुट केला. इक्वल टू, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, y इंटू लॉग ए, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन t² प्लस 1 आणि अपॉन t होईल, बरोबर आहे. आणि अपॉन ax. टेक्स्ट बुकमध्ये येथे ax t पण आहे, हा t येथे लिहू शकतो आपण, म्हणजे y येथे काय राहील, t² प्लस 1 राहील. हा t खाली लिहिणार आपण, आधी लिहितो t² प्लस 1 इंटू लॉग ए अपॉन ax आणि हा t, ax आणि t. आपल्या टेक्स्ट बुकला मॅच होणारा आन्सर आपण काढलेला आहे. याप्रमाणे आन्सर येत आहे टेक्स्ट बुकमध्ये, परंतु आपण डेरिव्हेटिव्ह येथेच घेतलेले आहे. असा आन्सर काढलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 7. इथे कॉस इनवर्स आहे, आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॉस आला पाहिजे, बरोबर आहे. तो येण्यासाठी आपण काय करू, टीला टॅन थिटा पुट करू आपण. यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत.
हे सबस्टिट्यूशन आपण कसं करतो हे आपण यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. 2t/1 + t² आहे. जर आपण येथे टीची व्हॅल्यू tan θ पुट केली, हे लिहून घेऊ आधी, cos इनवर्स 2t/1 + t² आहे. येथे पुट करणार आपण, पुट टी म्हणजे काय पुट करणार आपण, tan θ पुट करू आपण. म्हणजे हे काय होईल, देअरफॉर x = cos इनवर्स 2 tan θ/1 + tan² θ. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे, sin 2θ. देअरफॉर x = cos इनवर्स, येथे आपल्याला कॉस आणायचा आहे परंतु फॉर्म्युला तयार होईल हा sin 2θ बरोबर आहे. यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये आपण हे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. देअरफॉर x = इथे कॉस इनवर्स आहे, येथे आपल्याला कॉस आणायचा आहे. साईनला कॉस करायचा असेल तर तो अँगल आपण π/2 मधून मायनस करतो बरोबर आहे. साईनचं जर कॉस केला आपण तर तो अँगल π/2 मधून मायनस करणार आपण. अँगल आहे 2θ याप्रमाणे. sin 2θ म्हणजे काय, कॉस ऑफ π/2 - 2θ. कॉस इनवर्स आणि कॉस आता कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे x = काय होईल, हा अँगल π/2 - 2θ. देअरफॉर आपल्याला dy/dx काढायचा आहे. येथे आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे dx/d θ होईल बरोबर आहे. इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे π/2, डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस हे 2 थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, डेरिव्हेटिव्ह 1 येईल बरोबर आहे. हे -2 ॲज इट इज. म्हणजे काय होईल, ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर dx/d θ इक्वल टू -2. त्याप्रमाणे y = sec इनवर्स 1 + t² आहे. येथे आपण पुट करू t म्हणजे tan θ पुट करू. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय होईल, sec इनवर्स स्क्वेअर रूटमध्ये 1 + t² म्हणजे काय होईल, tan². कारण हा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे म्हणून आपण पुट केलेला आहे. y = sec इनवर्स 1 + tan² θ म्हणजे काय होईल, sec² θ. 1 + tan² θ म्हणजे sec² θ. देअरफॉर y = sec इनवर्स आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील बरोबर आहे. फक्त ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, sec θ. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. देअरफॉर y = sec इनवर्स आणि sec कॅन्सल होईल, फक्त θ. डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dy/d θ इक्वल टू थीटाचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे 1 बरोबर आहे. ज्याप्रमाणे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असते, त्याप्रमाणे थीटाचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा इक्वल टू 1. आता आपल्याला काय पाहिजे, dy/dx. देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला कसा तयार होईल, dy/d θ अपॉन dx/d θ. ही व्हॅल्यू आहे 1 आणि ही व्हॅल्यू आहे -2. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळत आहे, -1/2. dy/dx ची व्हॅल्यू ही मिळेल -1/2. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. सोल्युशन x = cos इनवर्स. आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॉस आला पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, पुट करू, सबस्टिट्यूशन. हा फॉर्म्युला तयार होईल. आपल्याला इथे कॉस पाहिजे बरोबर आहे, म्हणजे कॉसची टर्म येथे पाहिजे. 4 cos³ θ -3 cos θ. हा फॉर्म्युला कशाचा आहे, इक्वल टू cos 3θ बरोबर आहे. कॉस इनवर्स आहे, ब्रॅकेटमध्ये cos 3θ आणता येईल आपल्याला जर आपण टीची व्हॅल्यू cos θ पुट केली तर. t = cos θ. टीसाठी आपण काय करू, cos θ पुट करू.
म्हणजे हा आपला कॉसचा फॉर्म्युला तयार होईल, बरोबर आहे. कॉस 3 थीटाचा हा फॉर्म्युलाच तयार होईल. त्यासाठी आपण टी इक्वल टू कॉस थीटा पुट करू. पहा इथे लिहिणार पुट टी म्हणजे कॉस थीटा, म्हणजे देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल, कॉस इनवर्स 4 कॉस क्यूब थीटा 3 टी म्हणजे कॉस थीटा, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू कॉस इनवर्स, हा फॉर्म्युला तयार झालेला आहे कॉस 3 थीटाचा, हा एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. देअरफॉर कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतील, फक्त 3 थीटा, एक्स इक्वल टू 3 थीटा. अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dx अपॉन डी थीटा, थीटाचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 येईल. 3 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे 3 × 1 म्हणजे काय होईल 3. ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला 3 मिळणार आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह काढू आपण. y इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस टी स्क्वेअर आहे अपॉन टी. पुट टी म्हणजे कॉस थीटा पुट करू, येथे पुट केलेला आहे त्याप्रमाणे येथे पुट करू आपण. म्हणजे काय होईल, देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स, येथे आपल्याला टॅन आणायचा आहे, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा होईल. टी स्क्वेअर म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर अपॉन टी म्हणजे कॉस थीटा. पहा इथे टॅन आणता येईल आपल्याला, इक्वल टू हे टॅन इनवर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे 1 मायनस हे इकडे आणले आपण, तर हे काय होईल, साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यावरून 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय लिहिणार आपण, साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय लिहिणार आपण, साइन स्क्वेअर थीटा, हे कॉस थीटा ॲज इट इज. ही व्हॅल्यू फक्त वायची आहे, अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतली नाही. हे टॅन इनवर्स, पहा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, बरोबर आहे. फक्त राहील साईन थीटा अपॉन कॉस थीटा. पहा साईन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन. देअरफॉर वाय इक्वल टू टॅन इनवर्स साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल, फक्त y इक्वल टू थीटा. ही वायची व्हॅल्यू थीटा आलेली आहे, बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dy बाय डी थीटा इक्वल टू 1. थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. येथे लिहितो. नाऊ तुम्ही कंटिन्यू लिहित राहा, तुम्ही एकाखाली एक कंटिन्यू लिहित राहा. नाऊ dy बाय dx इक्वल टू म्हणजे dy बाय डी थीटा अपॉन dx अपॉन डी थीटा, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे 1 आणि ही व्हॅल्यू आहे 3, म्हणजे आपली dy बाय dx ची व्हॅल्यू 1/3 मिळणार आहे. पहा मित्रांनो, एक्सरसाइज 1.4 यातील फर्स्ट क्वेश्चन त्यातील सर्व सब क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.